नमस्कार मैत्रिणींनो, असा कधी तुमच्याकडं चिकनचा रस्सा शिल्लक राहिलाय का हो? आणि तुम्हाला कोडं पडलंय काही चिकनच्या रस्स्याचं काय करायचं आता, एवढा रस्सा राहिलाय, परत भाकरी बनवा, परत भात बनवा, कंटाळा असतो तरी आपल्याला सेपरेट काहीच बनवायला लागत नाही. आज आपण चिकनच्या रस्स्यातला भात बनवणार आहे. माझं पण तसंच झालं. म्हटलं चला डायरेक्ट आपण भातच बनवू चिकनच्या रस्स्यातला. 1 वाटी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत बघा 2 पाण्यानं. ती घालूया आपण. चिकनच्या रश्श्यात सगळंच आपल्याला गरम मसाला वापरलेला आहे, खोबरं, कोथिंबीर, लसूण. तर ह्या भातामध्ये आपल्याला सेपरेट काय वापरायची गरज नाही. तांदूळ स्वच्छ धुवून घातलेत मी 1 वाटी. मिक्स करून घेऊया. झटपट ही भात तयार होते बघा, अगदीच 5 मिनिटात. जास्त वेळ पण लागत नाही. आता 5-7 मी पुदिन्याची पानं घेतली, ती बारीक करून घालूया आपण. खूप टेस्ट येते पुदिन्याच्या पाण्यानं. आणि कोथिंबीर घालूया आपण. बिर्याणीमध्ये कसं पुदिन्याची पानं घालतो तसंच ही पानं घातले तर बिर्याणी सारखाच श्वास येतो याच्यात, सुगंध. मिक्स करून घेऊया. तळापासून मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता ह्याच्यात मीठ घातलेलंच आहे, पहिलंच आपण हाय वापरलेलं. तरी पण आपण तांदूळ घातल्यामुळे नंतर थोडंसं मीठ घालूया. आणि 5 मिनिटात भात आपला तयार होते बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येईल. तुमच्या मैत्रिणीला, नातेवाईकांना शेअर करा. 5 मिनिटं झाले, ते मधून अजून चेक करत राहायचं. आता आपला भात शिजलाय का बघूया. झटपट भात तयार होते बघा. तुम्ही इकडं ताटं बनवून घेतो, भात शिजून तयार होतो टोपामध्ये. ना कुकरमध्ये तर 3 शिट्ट्यातच होतोय. तर आपण साध्या पद्धतीने टोपात शिजवलाय, पातेलमध्येच. आता मी पीस ठेवलं होतं 4-5. वरून घालूया आपण चिकनचं पेस्ट ठेवलेलं. आता कुणालाच माहित नाही कोडं पडणार ना चिकनच्या रश्श्याचं. झटपट भात आपला तयार होतोय. वरून कोथिंबीर घालूया. गरमीचं कसं जेवण बनवायला कंटाळ होतो, तर असं झटपट आपला भात तयार होतोय बघा. तुम्हाला कंटाळ पण येणार नाही, पटकन तयार होतोय. मस्त झालाय बघा. चवीला तर काय सांगता, भारी झालेला आहे. नक्कीच एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा झाला भात. खाऊन एकदा बघा. एकदा बनवलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाचाला, असा भात झालेला आहे. चवीला पण. धन्यवाद. बाय बाय.